करणं हा आमचा उद्दिष्ट होता। याच्या अगोदर जे किरण भोसले आहेत ते आपल्या समाजाचे आहेत, सीए आहेत, ते आर्थिक विकास महामंडळ जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यातून कर्ज आपल्या समाजाच्या युवकांना कसं उपलब्ध करून देतील त्याचं मार्गदर्शन ते करणार आहेत। हा कार्यक्रम आपण दरवर्षी तर करणारच आहोत, पण आम्हाला चांदवली विधानसभेमधले प्रत्येक मराठा समाजाच्या घरामधून एक एक उद्योजक तयार करायचा आहे, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्यावेळेला मी आणि आमचं मुंबईचं शिष्टमंडळ बऱ्याचशा मराठा आमदारांकडे गेलो होतो, पण मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून विधानसभेत एकही आमदार बोलायला तयार नव्हता। आणि नंतर मग मी नसीमबाई साहेबांना आणि विद्याताईंना या दोघांना मी त्यावेळेला त्या आझाद मैदानामध्ये बोलवलं होतं। त्यावेळेला कुठलेही नेते याला तयार नव्हते, विद्याताई नसीमबाई दोघंच होते। आणि त्यांच्यासमोर आम्ही अशी विनंती केली की साहेब आमचे तर मराठी आमदार कोण बोलायला तयार नाहीत, पण आमची अशी विनंती आहे की तुम्ही कमीत कमी हा विषय विधानसभेत उचलावा। आणि मी तुम्हाला त्यांचं मी स्वागत आणि त्यांचे आभार एवढ्यासाठी मानतो की कुठलेच मराठा आमदार नाही बोलले, पण नसीमखान साहेबांनी आपल्या विधानसभेत मराठा आरक्षण द्यायचं म्हटलं। त्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने सत्काराचा कार्यक्रम ठेवणार आहे। मी फक्त महिलांना सत्कार करायला लावणार आहे। माझं असं नियोजन आहे की आज दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याकडे लक्ष्मी असते आणि ते लक्ष्मी आहेत आपल्या, आणि त्यांनी आशीर्वाद द्यावे सगळ्यांना अशी मी त्यांना विनंती करणार। मी नलवडे मॅडम तुम्ही असायला शोभा पवार नाही आले का इथे? मला हा जो एकोपा आहे हा समाजाचा एकोपा चालेल। एक मराठा, एक मराठा, जय भवानी। मी विनंती करेन सावंत साहेबांना पण पुढे यायचंय। मी नसीमखान साहेबांना विनंती करतो आता त्यांचा सत्कार करावा। प्रशांत सावंत साहेब, थँक्यू। या संपूर्ण ह्या कालावधीमध्ये गेले वर्ष 14 महिने आपला समाज एका प्रेरणेने एका द्वेषाने आरक्षणासाठी आपण धावपळ करतोय, लढतोय रस्त्यावरती। अंतरवळे सराटीमध्ये आपल्या माता भगिनी डोकं फोडून घेत आहेत आरक्षणासाठी, कोणासाठी तर आपल्या लेकरांसाठी काहीतरी, त्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल होण्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे। पण आपला बंधू जरांगे पाटील तो उपोषणाला बसलाय, कित्येक दिवस उपोषण करत असतो। कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय। आपली मागणी काय? आरक्षण पाहिजे। काही मोठं काही नाही मागत ना, की मी ताजमहल मागतोय का? चांगला आहे। मराठा समाजाचे सर्व आज परिवार दीपावली स्नेह संमेलन निमित्ताने इथे जमा झालेले आहेत आणि सर्वांना मी दीपावलीची शुभेच्छा दिलेली आहे। आणि समाजाच्या साथ आणि समाजाने ठराव पास करून, प्रस्ताव पास करून मला आशीर्वाद देण्याच्या, समर्थन देण्याच्या महाविकास आघाडीला निर्णय जे घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी सकल मराठा समाज आणि सकल छत्री मराठा समाज च्या पदाधिकाऱ्यांना आणि समितीचा मनापासून धन्यवाद देतोय। कारण महाविकास आघाडी
हा महाराष्ट्र वाचवण्याची लढा लढत आहे आणि त्या लढामध्ये मर्द मराठा सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना सर्वांना धन्यवाद दिलेला आहे. साहेब, तुम्ही मराठा समाजाची अनेक पास करताना तुम्ही सहकार्य केलं होतं, यापुढे देखील तुम्ही सहकार्य करा. अजूनही आरक्षण मिळालेलं नाही आणि त्याबाबत तुम्ही काय करा? आमची पूर्वीपासून आमची भूमिका राहिलेली आहे. आरक्षण आमची सरकारनेच दिला होता, आम्ही सगळे होतो आणि नंतरची जी सरकार आली त्या सरकारच्या मनामध्ये दुपट्टी भूमिका असल्यामुळे ते आरक्षण राहून गेलेलं आहे. आज केंद्र 50% पेक्षा जास्त आपण करू शकत नाही. तर तुम्हाला अडचण काय आहे ती अट शिथिल करा ना, 70% करा, 80% करा. राहुल गांधी म्हणतायत ना की आमची सरकार आल्यानंतर, आमची सत्ता आल्यानंतर 50%ची जी अट आहे ते आम्ही शिथिल करू आणि मराठा समाजासहित ज्या ज्या समाजाला ज्या ज्या राज्यामध्ये मुख्यधारामध्ये आणण्यामध्ये गरज लागेल त्यांना आपण आरक्षण देऊ. याच्यामध्ये गैर काय आहे? परंतु भारतीय जनता पक्ष फक्त खोटे आश्वासन प्रत्येक जाती जमात समाजाला देण्याचं काम करत असतात. समाजामध्ये तेढ निर्माण करायचा, याच्याशिवाय ह्यांच्याकडे काही नाही आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असतात. मुठ्ठीभर जे उद्योगपती आहे त्यांना मदत करण्याचा, त्यांचा विकास करण्याचं काम करत असतात. म्हणून आज महाराष्ट्राची जनता पेटलेली आहे आणि 20 तारीखला महाराष्ट्राची जनता प्रत्येक जाती जमात समाज सर्व समाज एकत्रित येऊन यांना या सत्यातून खाली खेचण्याशिवाय राहणार नाही, आम्हाला असा विश्वास. धन्यवाद. इथे नसीम खान साहेबांनी इथे येऊन जी भूमिका मांडली, ते पण माजी मंत्री होते आणि ज्यावेळेला संभाजी पाटील ज्यावेळेला उपोषणाला बसले होते त्यावेळेला आमच्या मराठी समाजाने कुणी त्या आरक्षण आम्हाला मिळावं असं विधानसभेत आवाज नाही उचलला. पण आमच्या विनंतीला मान देऊन नसीम खान साहेबांनी तिथे विधानसभेत आवाज उचलला आणि त्यांनी सदैव आमच्या मराठा समाजाला पाठिंबा द्यायचं त्यांनी आज आश्वासन देखील दिलेलं आहे. आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी सर्वांनी मराठा समाजाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. कारण आज तुम्ही परिस्थिती सर्व बघता, आपण पत्रकार आहात, आपल्याला माहिती आहे काय आज मराठा समाजावर काय परिस्थिती आहे. तर माझी हीच विनंती राहील सगळ्या समाजाला आणि सगळ्या सरकारच्या या सगळ्या आमदारांना की बाबा आता कुठेतरी परत एकदा मराठा विचाराचं आरक्षण घ्यायला लागेल. कारण तुमच्यामध्ये आज दहशत झालेले आहे. जरांगे पाटील सारखे आम्हाला एक मोठं नेतृत्व भेटलेलं आहे. आज 100 एकरमध्ये या सगळ्या हजार एकरमध्ये आज सभा होत आहेत आज. आणि आपण लोकसभेला पाहिलेलं आहे काय परिस्थिती आहे. जरी परत उद्भवली तर यांना त्याचे फळं भोगावे लागतील. धन्यवाद.